अमरावती टुडेच्या चर्चेचा विषय या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। वरुड तालुक्यात मागील अनेक दिवसात एक मुद्दा चांगला चर्चेत आलेला आहे। तो मुद्दा आहे वरुड ते काटोल, वरुड ते मोर्शी, वरुड ते पांडुर्णा या मार्गावर जो सिमेंट रोड आहे त्या सिमेंट रोडच्या मधोमध मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि या भेगांमुळे अपघातांचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसत आहे। यामुळे अनेकांचा जीव सुद्धा या अपघातात गेलेला आहे, अनेकांना अपंगत्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे, अनेक जण आता सुद्धा उपचार या अपघातांमुळे घेते आहेत। त्यामुळे या मुद्द्यावर कुठेतरी चर्चा होणं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि या मुद्द्यावर चर्चाच नाही तर कुठेतरी मार्ग निघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। म्हणूनच अमरावती टुडेने आज ही चर्चा घडून आलेली आहे। अमरावती टुडेचा खास कार्यक्रम चर्चेचा विषय या कार्यक्रमात आज या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत। या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जुळलेले आहेत वरुड शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर प्रवीणजी चौधरी सर, प्राध्यापक किशोरजी तडस सर, प्राध्यापक कमलनारायणजी उईके सर आणि सोबतच राजकीय याच्यातून जुळलेले आहेत सुशीलजी बेले, प्रणवजी कडू आणि सोबतच आपल्यासोबत वरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध पत्रकार वरुड दर्पणचे मुख्य संपादक चंद्रकांतजी भड सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत। आणि यासोबतच आपल्यासोबत जुळलेले आहेत जे रुग्णसेवक आहे करत आहे ते निलेशजी साबळे देखील आपल्यासोबत आहे। असे एकूण 7 मान्यवर या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणार आहेत। सर्वात प्रथम आपण जाऊया डॉक्टर प्रवीणजी चौधरी सर यांच्याकडे। सर, काय वाटतं तुम्हाला, जे रस्त्याच्या मधोमध भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे अपघातांचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे? सर नक्कीच अविनाश, ॲज अ डॉक्टर म्हणून मला असं सांगायचं आहे की ॲक्सिडेंट तो कसाही हो, तो रस्त्याच्या भेगेमुळे हो की कधी कधी ओव्हरटेक केल्यामुळे हो की गाडी स्लिप झाल्यामुळे हो, ॲक्सिडेंट झाल्यावर साहजिकच आहे आपण घाबरतो। ज्याच्या हाताने ॲक्सिडेंट होतो तो घाबरतो, ज्याचा ॲक्सिडेंट होतो त्या बिचाराला कधी कधी माहितीही नसतं, तो बेशुद्धावस्थेत असतो किंवा विव्हळत असतो। तर अशा वेळेस वाहन चालकांनी सुद्धा घाबरून न जाता त्याला तिथल्या तिथे काय उपचार देता येते ते बघावं किंवा त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊन भरती करावं। हा असा कायदा सुद्धा आहे आणि ही एक आपली माणुसकी सुद्धा आहे। दुसरं म्हणजे सर्वांनी जवळपास हेल्मेटचा वापर करणं, लहान अल्पवयीन मुलांना गाडी न चालवू देणं आणि त्यानंतर ट्रॅफिकचे पालन करणं हे सुद्धा अत्यावश्यक। आपण पाहतो की अनेक झाडे कापून जंगल नष्ट करून आपण रस्त्यांचे जंगल इथे विकसित केले आहे आणि हे रस्त्यांचे जंगल विकसित करताना आपण बघितलं की यामध्ये आपण सिमेंटचा वापर केला आहे। सिमेंटमध्ये काय होतं की आपल्याला जे वाटत होतं की याच्यामध्ये हे अनेक वर्षापर्यंत टिकाऊ राहतील, पण आतापासूनच त्या रस्त्यांच्या मधोमध भेगा सुद्धा पडणं चालू झालेले आहे आणि त्यामुळे काय होतं की बरेच ॲक्सिडेंटचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। जसं लहान मुलं जी 18 वर्षावरील असतात, कधी कधी ट्रिपल सीट जातात, तर ते मुलं खूप वेगाने गाडी चालवतात किंवा कधी कधी काय होतं की त्या भेगा चुकवताना सुद्धा त्या गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, ती गाडी स्लिप होऊ शकते। म्हणून मला असं वाटतंय की सरकारने या नवीन रस्त्यांवर, सिमेंटच्या रस्त्यांसाठी काहीतरी एक ठोस आणि दीर्घकालीन असा काहीतरी उपाय करायला पाहिजे। दुसरं म्हणजे बऱ्याचदा काय होतं, ॲज अ डॉक्टर म्हणून मी एक सांगू इच्छितो। नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आता आपण जाऊया प्राध्यापक कमलनारायण उईके सर यांच्याकडे। सर, काय सांगणार, तुमचा देखील अपघात याच मार्गावर झालेला आहे आणि याच भेगांमुळे झालेला आहे, काय सांगणार? हो, नक्कीच अविनाश, ही रस्त्यांना पडणाऱ्या ज्या भेगा आहेत त्याच्यामुळे होणारी जीवितहानी, म्हणजे रस्त्यांना पडणाऱ्या भेगा हे केवळ पायाभूत समस्यांशी निगडीत नसून ही समस्या सामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळली जाणारी समस्या आहे आणि अशा समस्यांवर उपाययोजना म्हणून संबंधित जे काही प्रशासन आहे त्यांना प्रश्न विचारला गेला पाहिजे। सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दोषींना शोधून त्यांची जे रस्त्याचा दर्जा कायम ठेवत नाहीत किंवा रस्त्याचा जे दुरुस्ती आहे ते व्यवस्थित करत नाहीत, अशांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, याची जबाबदारी ठरवली गेली पाहिजे। सामान्य माणसांची कोणत्याही प्रकारे जीवितहानी होऊ नये यासाठी सरकारने चांगली पावलं उचलली पाहिजेत असं मला अपेक्षित आहे आणि त्यामुळं हे तुमच्या माध्यमातून तुम्ही निश्चितपणे हा प्रश्न पुढे घेऊन जाल आणि सामान्य नागरिकांच्या जीविताशी जे काही खेळण्याचा प्रकार सुरू आहे तो थांबेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नक्कीच कमलनारायणजी। आता आपण जाऊया प्राध्यापक किशोरजी तडस सर यांच्याकडे। सर, नक्कीच अविनाश, तू जो मुद्दा सर्वप्रथम या चर्चेसाठी घेतलेला आहे त्याबद्दल तुझे सर्वप्रथम तर अभिनंदन करावेसे वाटते की तू अत्यंत ज्वलंत प्रश्न
या आपल्या अमरावती टुडेच्या माध्यमातून घेतलेला आहे, चर्चेस घेतलेला आहे. आपण जर बघितलं की हा जो मार्ग आहे सिमेंटचा बनलेला, वरुड काटोल मार्ग असो की वरुड पांडुर्णा असो, हा अतिशय निकृष्ट दर्जाचा रोड झालेला आहे. जेव्हा आपण 4 व्हीलरमध्ये किंवा 2 व्हीलरमध्ये बसतो तेव्हा एक प्रकारचं झिगझॅगची आपल्याला लय त्या रोडवर पाहायला मिळते. एकसारखा रोड तो बनलेलाच नाही, सुरुवातीलाच सर्व लक्षात आलं होतं. आणि त्यानंतर त्याला इतक्या प्रचंड भेगा पडलेल्या आहे की डॅमेज कंट्रोल करणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे तिथं अपघाताचं प्रमाण हे दिवसेगणिक वाढत आहे आणि वाढणार आहे. याच्यामध्ये आतापर्यंत 4 ते 5 मृत्यू झालेले आहे आणि आणखी कितीतरी लोक या रोडच्या भेगांमुळे मृत्युमुखी पडणार आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि तू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे त्याबद्दल तुझे अभिनंदन. धन्यवाद. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण जाऊया सुशीलजी बेले यांच्याकडे. सुशीलजी, काय सांगणार? या भेगांमुळे जे अपघात आहे त्याच्यामध्ये अनेकांचे जीव जात आहे. नक्कीच अविनाश भाऊ, आपण वरुड तालुक्यामध्ये जेव्हापासून नॅशनल रोडचे काम चालू झाले आहे तेव्हापासून बघत आलो की अनेक ॲक्सिडेंट झाले आहे. आणि ह्या ॲक्सिडेंट होण्याचे कारण जे होते ते मधामध्ये जे काही काम चालू होते त्याच्यामुळे अनेक लोक मृत्यू पावले. आणि जेव्हापासून हे कामाची सुरुवात झाली तेव्हापासून अनेक लोक आपल्या या परिसरातून मृत्यू पावले आहे. मी आपल्या माध्यमातून एकच सांगेन की ज्या वेळेसपासून तर आजपर्यंत जेवढे ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावलेले लोक आहेत त्या लोकांची सर्व जबाबदारी ह्या संबंधित शासनावर किंवा संबंधित त्या ठेकेदाराने काम केलं आहे त्यांची आहे. कारण की संपूर्ण टॅक्स जे वाहन चालकाकडून वसूल केल्या जाते ते संपूर्ण टॅक्स जर शासन वसूल करत असेल तर जे काही रोडाच्या भेगा पडले आहे किंवा मोठे मोठे गड्डे पडले आहे किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी मोठी अशी जमीन फाटलेली दिसते ती सर्व या ठेकेदाराच्या आणि इंजिनियरच्या चुकीमुळे झालेली आहे. म्हणून ज्यांचा मृत्यू झाला आहे, ज्यांचे हातपाय तुटलेले आहेत, जे लोक आजपर्यंत हॉस्पिटल जात येत आहे त्या सर्वांची जबाबदारी फक्त आणि फक्त संबंधित इंजिनियर, संबंधित ठेकेदारवर आहे. धन्यवाद सुशीलजी. आता आपण चांगले तडफदार बोलणारे म्हणून प्रसिद्ध असणारे वरुड तालुक्यातील प्रहारचे तालुका अध्यक्ष प्रणवजी कडू यांच्याकडे जाणार आहोत. प्रणवजी, कसं पाहतात? अविनाश भाऊ, जो हा मुद्दा घेतलेला आहे की वरुड नागपूर रोडवर पडलेल्या भेगामुळे सतत होत असलेल्या अपघातामुळे या पंचकोशीतील असंख्य युवक तरुणांचा या अपघातात मृत्यू झाला. त्या अपघाताला जिम्मेदार फक्त या भागातले आजी माजी लोकप्रतिनिधी आहे. कारण की त्या लोकप्रतिनिधींनी कधीही जनसामान्यांनी जी तक्रार केली त्या तक्रारीवर कधी लक्ष दिले नाही. कारण की यांचा नुसतं 12ही महिने आपल्या पक्षाबद्दल निवडणुकीच्या संदर्भात त्यांच्या चर्चा असतात. दुसरं कधी त्यांची अशा आणि आमदार महोदय नेहमी आढावा बैठक घेतात, त्यात फक्त ठेकेदार असतात. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य लोकांचंही कोणतेही तिथं कामाचं निराकरण होत नाही. त्यामुळे या भागात जो ही समस्या उद्भवते ह्या संपूर्ण समस्येला प्रशासन व या भागातली लोकप्रतिनिधी आहे त्यासाठी माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, आम्ही जे काम करतो तर आम्हाला अडवण्याचं काम प्रशासनामार्फत, पोलीस प्रशासनामार्फत वारंवार करण्यात येते. खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आपल्यासोबत या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जे सातत्यानं या अपघातांच्या बातम्या प्रकाशित करत असतात ते मातृभूमीचे तालुका प्रतिनिधी आणि वरुड दर्पणचे मुख्य संपादक चंद्रकांतजी भड आहेत. चंद्रकांतजी, काय सांगणार? कसं बघता या अपघातांकडे? नक्कीच अविनाश, काटोलवरून वरुडकडे येणारा जो रस्ता आहे तो अतिशय म्हणजे पादचारी असो की वाहन चालकांसाठी असो तो बिलकुल चालण्यायोग्य राहिलेला नाही. या रस्त्यांवर अनेक खड्डे आहेत, अनेक म्हणजे भेगा पडलेल्या आहेत. या भेगांमध्ये 2 व्हीलरचे चाक जे असतात ते अनेकदा फसून अनेक 2 व्हीलर चालकांचे अपघात झालेले आहेत. अशा स्थितीमध्ये हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला शासनाने त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे. एवढेच नव्हे तर त्याच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करणे गरजेचे आहे. कारण अशा पद्धतीचे रोड जर सातत्याने होत असले आणि त्या रस्त्यांना जर अशा पद्धतीच्या भेगा पडत असतील तर त्या भेगांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागत असतील तर ते रस्ते सर्वसामान्यांच्या उपयोगाचे नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे शासनाने या कंत्राटदारावर तातडीनं कारवाई करावी अशी माझी मागणी आहे.
नक्कीच खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण शेवटचे व्यक्ती जे आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. जे मागील अनेक दिवसांपासून या अपघातांमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने रुग्णालयामध्ये पोहोचवण्याचं निस्वार्थपणे काम करते आहे निलेशजी साबळे आपल्यासोबत आहे. निलेशजी, कसं बघता तुम्ही देखील वारंवार तुम्हाला फोन येतात आणि तुम्ही या अपघातांमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना आणण्यासाठी दाखल करण्यासाठी तिथे पोहोचता, कसं बघता या अपघातांकडे? नक्कीच अविनाश, तुम्ही जो हा प्रश्न घेतलेला आहे अमरावती टुडे न्यूज चर्चा क्षेत्रामध्ये, महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की वरुड काटोल महामार्ग, वरुड पांडुर्णा महामार्ग, दोन्ही महामार्ग हे सिमेंटचे बनलेले आहे. त्यावर पुष्कळशा खूप मोठमोठ्याला भेगा पडल्या आहे. आता जवळपास आपण ह्या 8-15 दिवसामध्ये पाहू शकतो की खूपसे मोठेले ॲक्सिडंट झाले. टू व्हीलर राहो की फोर व्हीलर राहो, ज्यावेळेस आपण त्या रोडवर चालतो त्यावेळेस भेगाच इतक्या मोठ्याल्या आहे की त्यामध्ये जर टायर गेला की ॲक्सिडंट होण्याचे चान्सेस 100% राहते. ॲक्सिडंट झालेले आहे हे जनतेला माहीत. खूप धन्यवाद सर्वांचं तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. कुठेतरी या चर्चेमध्ये आज अनेकांनी आपले मत जे आहे ते या ठिकाणी मांडलेले आहेत. पुढच्या चर्चेच्या विषयी या कार्यक्रमात आणखी एक नवीन मुद्दा आपण घेऊन येऊ आणि त्या मुद्द्यावर देखील आपण चर्चा करू. तोपर्यंत पाहत राहा अमरावती टुडे न्यूज. खूप खूप धन्यवाद.